आम्हाला रामही सारखा आहे, आम्हाला कृष्णही सारखा आहे आणि आम्हाला विठ्ठलही सारखा आहे. अनेक लोक म्हणतात विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही, मग हे वारकरी आक्रमक का होता? अरे बाबा, मग रामाच्या हातात शस्त्र आहे, अयोध्येतले लोक काय गोळ्याच मारीत सुटले का काय? अरे काय कुठला संदर्भ कुठं लावताय? कृष्णाच्या हातात बासरी आहे, मग तिथली लोक काय बासरीच वाजवीत फिरू राहिले का? अरे जेव्हा बासरी घ्यायची वेळ येते तेव्हा आम्ही बासरी हातात घेतो, आणि जेव्हा धनुष्य हातात घ्यायची वेळ येते तेव्हा धनुष्य हाती घेतो, आणि जेव्हा शंख हातात घ्यायची वेळ येते तेव्हा आमच्या विठ्ठलाचा शंख आम्ही हाती घेतो. तो आमचा वारकरी संप्रदाय. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती आणू काठी मानणारा आमचा वारकरी संप्रदाय. समोरचा चांगला असेल तर त्याला आम्ही लंगोटी देतो, पण समोरचा जर धर्मविरोधी असेल, फूट पाडणारा असेल, हिंदूंमध्ये मतभेद निर्माण करणारा असेल, तर त्याच्या डोक्यात काठी घालणारा वारकरी संप्रदाय आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नादी लागायचं. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजांच्या मावळ्यांच्या आणि ज्ञानोबा तुकोबांच्या वारकऱ्यांच्या नादाला लागायचं नाही.